सुप्रभातं छात्राः, नमो नमः. गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स. अद्य वयं सर्वे नवमः पाठः अमरकोशः पठामः. टुडे we all will be learning our ninth lesson अमरकोशः. संस्कृत भाषा अतीव समृद्धा. संस्कृत भाषा ही अतिशय समृद्ध आहे. संस्कृत लँग्वेज इज व्हेरी प्रॉस्परस लँग्वेज. का बरं ही समृद्ध भाषा आहे? कारण त्याच्यामध्ये शब्दांचा भरपूर मोठा साठा आहे. इट हॅज द ह्यूज इट हॅज ह्यूज स्टोर और वी कॅन से देर आर लॉट सो मेनी वर्ड्स इन संस्कृत लँग्वेज. एकस्य शब्दस्य भवन्ति नैके समानार्थक शब्दाः. एका शब्दासाठी अनेक समानार्थक शब्द आहेत. So here for each and every single word there are so many synonyms in this language. क्वचित एकस्य शब्दस्य विविधः अर्थः अपि भवन्ति. बऱ्याचदा असं होतं की एकाच शब्दासाठी वेगवेगळ्या अर्थांचे असे सुद्धा बरेचसे शब्द आहेत. अध्ये तृणां सुखबोधाय समानार्थक शब्दानां पद्यमयीं रचनां कृत्वा पंडित अमरसिंहेन अमरकोशः ग्रंथितः. अध्ये तृणां सुखबोधाय आणि या सगळ्या समानार्थक शब्दांची एक पद्यमयी रचना केलेली आहे अमरसिंह यांनी आणि त्या रचनेला त्यांनी नाव दिलेलं आहे अमरकोशः. तर ही जी रचना त्यांनी केलेली आहे अमरकोश ते आपण इथे बघणार आहोत. नेमकं अमरकोश म्हणजे काय? इट इज लाईक ए bank of the various words, because each and every word are having so many different meanings also. So this bank of the words has been created by whom? By the Amarasingha, Pandit Amarasingha, which is called as a Amarkosha. अमरकोश पठनेन कंठस्थीकरणेन च शब्दज्ञानं भवति. हा अमरकोश वाचल्याने आणि कंठस्थीकरणाने म्हणजे पाठ केल्याने आपल्याकडचं शब्दांचं भांडार आणखी वाढत जातं. विविध शब्दानां वाक्ये प्रयोगेण शब्द प्रभुत्वम सिद्ध्यति. वेगवेगळ्या शब्दांच्या वापराने वाक्यामध्ये त्याचा वापर केल्यामुळे आपल्याकडचं शब्दांवरचं प्रभुत्व आणखीन वाढतं. यथेष्टम गृह्णन्तु शब्दरत्नानि अस्मात् शब्दरत्नाकरात. तर हा जो शब्दांचा साठा आहे ज्याला आपण शब्दरत्नाकर म्हणू, तर या शब्दरत्नाकरातून आपण यथेष्ट आपल्याला हवी तेवढी वेगवेगळी शब्दांची रत्न, शब्दरूपी रत्न आपण यातनं घेऊयात. अमरकोश प्रशंसा. अमरकोश याची प्रशंसा कशी केलेली आहे? काही पद्याच्या रूपात, काही 2 ओळींच्या रूपामध्ये आपल्याला या अमरकोशाची माहिती आणखीन जास्त कळते. कवेः अमरसिंहस्य कृतिरेषा सुनिर्मला आचंद्र तारकं स्थेयात नामलिंगानुशासनम. म्हणजे काय म्हटलंय की ह्याची जी रचना आहे ना ही कशी आहे? कवेः अमरसिंहस्य कृतिरेषा. कवी अमरसिंहांची ही कृती आहे म्हणजे त्यांची रचना आहे. सुनिर्मल, जी अतिशय निर्मल आहे. आ चंद्र तारकापर्यंत म्हणजे चंद्र सूर्य आणि तारकांपर्यंत नामलिंग अनुशासनम. नामलिंग अनुशासनम म्हणजे द जेंडर ऑफ ईच वर्ड इज ऑल्सो इंडिकेटेड, सो इट इज कॉल्ड एज नामलिंगानुशासनम. म्हणजे काय म्हटलंय की या ह्याच्यामध्ये या अमरकोशामध्ये चंद्र सूर्य तारकांपर्यंत सगळ्याच शब्दांचं विभाजन करून सांगितलेलं आहे. विभाजन करून त्यांचा अर्थ सांगितलेला आहे. नाम लिंगानुशासनम. नाम लिंग, प्रत्येक नाम त्याचं लिंगानुसार वेगवेगळे अर्थ, त्याचं वचन, या सगळ्यांचा खूप छान असा अर्थ आणि त्याचं महत्व इथे सांगितलेलं आहे.
So this lesson will give you a fair idea about the Amarkosha and whet your appetite. So at least you will feel like studying Amarkosha in future. तर सुरुवात करूया अमरकोशाला. छात्राः ग्रंथालये विविधानि पुस्तकानि पश्यन्ति, अध्यापिकान् प्रश्नांच पृच्छन्ति. मुलं ग्रंथालयामध्ये, ग्रंथालय म्हणजे लायब्ररीमध्ये विविधानि पुस्तकानि पश्यन्ति, वेगवेगळी पुस्तकं बघतात आणि अध्यापिकान् प्रश्नांच पृच्छन्ति आणि अध्यापिकेला काही प्रश्न विचारतात. नयन नयन काय म्हणतो, आचार्ये का एषा भिन्ना विशाला कपाटिका. आचार्य ही भिन्न आणि मोठी कपाटिका काय आहे. सी छात्राः ग्रंथालये विविधानि पुस्तकानि पश्यन्ति मीन्स स्टूडेंट्स they see the several books in the library and ask the question to the teacher regarding the number of these various books. नयनः नयन काय म्हणतो, आचार्ये का एषा भिन्ना विशाल कपाटिका. टीचर व्हॉट इज दिस सेपरेट ह्यूज कबर्ड. अहो कियन्तः विविधः कोशाः एतस्यां वर्तन्ते. ओ हाऊ मेनी डिफरंट कोशाज आर देअर इन इट. तुम्हाला इथे पुस्तक, वेगवेगळी पुस्तकं दिसतात. तिथे अमरकोशः, चरित्रकोशः, सुभाषितकोशः, विश्वकोशः असं दिसत असेल. तर नयनला सुद्धा तोच प्रश्न पडलाय. तो विचारतो, टीचर व्हॉट इज दिस सेपरेट ह्यूज कबर्ड अँड ओ हाऊ मेनी डिफरंट कोशाज आर देअर इन इट. ओ त्याच्यामध्ये किती वेगवेगळे कोश दिसतायत. अध्यापिका त्यांच्या शिक्षिका काय म्हणतात, आम सर्वेषां शास्त्राणां अध्ययनार्थम एते कोशाः आवश्यकाः. येस these koshas are necessary for study of all these sciences. आम होय, खरोखर सर्वेषां शास्त्राणां अध्ययनार्थम सर्व शास्त्र फॉर लर्निंग टू लर्न ऑल दी सायन्सेस एते कोशाः आवश्यकाः. हे कोश अतिशय आवश्यक आहेत. मग सुमेधा विचारते, कोशः नाम किम. व्हॉट इज द कोश. कोश म्हणजे काय. अध्यापिका काय म्हणतात, कोशः नाम संग्रह. कोश इज कलेक्शन. संग्रह म्हणजे कलेक्शन. सो कोश इज अ कलेक्शन. यथा वयं वित्ते धनस्य संग्रहणं कुर्मः तथैव भाषाकोशे शब्दानां संग्रह भवति. म्हणजे जसं आपण बँकेमध्ये धन साठवून ठेवतो, तसंच भाषाकोशामध्ये वेगवेगळ्या शब्दांचा संग्रह केलेला आहे. तर त्या काय म्हणतात की ॲज यू डिपॉझिट द वेल्थ इन द कोश ऑफ वेल्थ. कोश वेल्थ म्हणजे बँक. तर बँकेला मराठीमध्ये संस्कृतमध्ये त्यांनी म्हटलं वित्तकोश. वित्तकोश म्हणजे बँक. जसं आपण आपल्याकडचं धन, आपल्याकडची संपत्ती जशी बँकेमध्ये साठवून ठेवतो, तसंच भाषा कोशामध्ये वेगवेगळ्या शब्दांचा संग्रह आहे. श्रेया म्हणते, कहा तस्य उपयोगः. मग त्याचा उपयोग काय आहे. व्हॉट इज द यूज ऑफ इट. अध्यापिका म्हणतात, सुयोग्य हा प्रश्न. खूप छान प्रश्न विचारलास. अ व्हेरी ऍप्ट क्वेश्चन. संभाषणे लेखने भाषा प्रभुत्व प्राप्त्यर्थम नै तथैव नैकेषां विषयाणां ज्ञान प्राप्त्यर्थम शब्द संपत्तीः संग्रहणम अतीव आवश्यकम. बघा, संभाषणे लेखने, आपण जेव्हा एकमेकांशी बोलतो तेव्हा आपल्याकडे भरपूर शब्द असायला हवेत. म्हणून संभाषण करताना, लिखाण करताना लेखनामध्ये भाषा प्रभुत्व, भाषेवरचं प्रभुत्व प्राप्त होण्यासाठी, तसंच वेगवेगळ्या विषयांच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सुद्धा शब्द संपत्तीचा संग्रह आपल्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे बोलताना बऱ्याचदा आपण कधी कधी अडखळतो. एखादा शब्द आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला आपला जो विचार आहे तो दुसऱ्यांपर्यंत मांडता येत नाही. तर म्हणून आपल्याला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी खरं तर शब्दांची गरज आहे आणि त्यासाठी
भाषेवर प्रभुत्व असणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून शब्दांच्या वेगवेगळ्या अर्थांचा आपल्याकडे संग्रह असणं, यासाठी अमरकोशाचा अभ्यास करणं तितकंच महत्वपूर्ण आहे. संभाषणे लेखने च भाषाप्रभुत्व प्राप्त्यर्थं तथैव नैकेषां विषयाणां ज्ञानप्राप्त्यर्थं शब्दसम्पत्तेः सङ्ग्रहणम् अतीव आवश्यकम्. So, the collection of the wealth of the words is extremely necessary for obtaining the knowledge of many subjects. In the same way, for achieving the proficiency in the language, in conversation, and in writing. हम्म. जसं आपल्याला ज्ञान ग्रहणासाठी शब्द संपत्ती आवश्यक आहे, तसंच फॉर अचिव्हिंग ए प्रोफिशियन्सी इन अ लँग्वेज, इन कन्व्हर्सेशन अँड इन रायटिंग वी रिक्वायर दीज वेरियस वर्ड्स. अस्माकं ग्रंथालये संस्कृतिकोशः, चरित्रकोशः, विश्वकोशः, शब्दकोशः च इत्यादयः बहवः कोशः वर्तन्ते. आपल्या ग्रंथालयामध्ये संस्कृतिकोश, चरित्रकोश, विश्वकोश, सुभाषितकोश असे बरेच इत्यादी बरेच कोश उपलब्ध आहेत. तर त्यांच्या शिक्षिका काय म्हणतात की इन आर लायब्ररी देर इज अ मिनी कोश देर आर मिनी कोश सच ॲज संस्कृती कोश, द कोश ऑफ कल्चर. म्हणजे ज्या कोशामध्ये वेगवेगळ्या संस्कृतींची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे म्हटले चरित्रकोश. चरित्रकोश म्हणजे काय? बायोग्राफीज, कोशाज ऑफ बायोग्राफी, वेगवेगळ्या नामांकित व्यक्तींची माहिती ज्याच्यामध्ये दिलेली आहे ती. विश्वकोश म्हणजे एन्सायक्लोपीडिया. सुभाषित कोश सुभाषित म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या सुभाषितांचा संग्रह आहे. इत्यादय बहवः कोशा वर्तन्ते. असे वेगवेगळे कोश आपल्या लायब्ररीमध्ये आहेत, ग्रंथालयात आहेत. तेषु अमरकोशः नाम कश्चन विशेष कोशः. आणि त्यांच्यामध्ये अमरकोश नावाचा जो कोश आहे ना, तो अतिशय विशेष असा आहे. बघा, वेगवेगळे कोश असतात. संस्कृती कोश म्हणजे ज्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल तुम्हाला अगदी त्याचा उगम कधी झाला, यापासून सध्या ती संस्कृती अजूनही कुठे जतन केली जाते, सगळ्या गोष्टींची माहिती त्या कोशामध्ये तुम्हाला मिळू शकते. भारतीय संस्कृती कोश याचे जवळजवळ 12 खंड आहेत. आणि या 12 खंडांमध्ये प्रत्येक आपल्या संस्कृतीमधला प्रत्येक शब्द हा सुद्धा तुम्हाला त्याची माहिती, त्याचा इतिहास संपूर्णतः सापडू शकतो. चरित्र कोशामध्ये ज्या व्यक्तींचं चरित्र महत्वपूर्ण आहे, ज्या व्यक्तींनी वेगवेगळ्या विषयामध्ये त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे, मग इतिहास म्हणा, कला म्हणा किंवा शास्त्र म्हणा, संगीत म्हणा, त्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी स्वतःचं मोलाचं असं योगदान दिलेलं आहे, त्यांचे कोश आपल्याला या चरित्र कोशामध्ये बघायला मिळतात. विश्वकोश इन्सायक्लोपीडिया ज्याला आपण म्हणतो, वेगवेगळ्या विषयांवरती इन्सायक्लोपीडिया आहेत. प्राणीशास्त्र म्हणा किंवा जीवशास्त्र किंवा फुलं आहेत, तर फक्त फुलांवरती सुद्धा इन्सायक्लोपीडिया उपलब्ध आहे. सुभाषित कोश हा नावातूनच आपल्याला कळतं की वेगवेगळ्या सुभाषितांचा संग्रह या सुभाषित कोशांमध्ये आपल्याला दिसतो. पुढे स्वप्नील काय विचारतोय की अमरकोश इति नाम किमर्थम. आणि अमरकोश म्हणजे काय? वाय द नेम इज अमरकोश, म्हणजे असं का नाव आहे अमरकोश? किम विद्यते अस्मिन् कोशे, नेमकं आहे तरी काय या कोशामध्ये? तर अमरकोश, वाय इज द नेम अमरकोश, व्हॉट इज देअर इन दिस कोश, या कोशात आहे तरी काय? अध्यापिका म्हणतात, एषः संस्कृत शब्दानां संग्रह ग्रंथः. दिस इज अ बुक ऑफ कलेक्शन ऑफ वर्ड्स इन संस्कृत. संस्कृत मध्ये असलेल्या वेगवेगळ्या शब्दांचा संग्रह यात आहे. अमरसिंह नाम पंडित एतस्य रचयिता. आणि कोणी हा रचलेला आहे? तर अमरसिंह. तर अमरसिंह हे याचे रचनाकार आहेत.
अतः कोशस्य नाम अमरकोशः इति, and that is why this book has been given a name as Amarkosha. He has compiled this kosha, so he is a compiler of this kosha, that is why the name is Amarkosha. पुरातनकाले यदा छात्राः अध्ययनार्थं गुरुकुलं प्रविशन्ति स्म तदा अध्ययन आरंभे ते अमरकोशं कंठस्थं कुर्वन्ति स्म. म्हणजे पूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती असेलच की पूर्वी गुरुच्या घरी जाऊन अध्ययन केलं जायचं. पूर्वी गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती. वयाच्या 7व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत सर्व शास्त्रांचं अध्ययन करण्यासाठी गुरुच्या घरी राहून गुरुच्या घरी सगळी नियमित कामं करून आपल्याला म्हणजे कामं करून आपल्याला अध्ययन करायचंय, हे प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रत्येक शिष्याचं कर्तव्य आहे असं म्हटलं जायचं. तर पुरातन काळामध्ये विद्यार्थी गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घेत असत. तदा अध्ययनारंभे ते अमरकोशं कंठस्थं कुर्वन्ति स्म, आणि त्यावेळी आपलं अध्ययन सुरू करण्यापूर्वी ते अमरकोश कंठस्थ करायचे म्हणजे पाठ करायचे. So in ancient times, when the pupils used to enter Gurukula for the sake of the study, at that time, at the commencement, they used to learn Amarkosha by heart. तेव्हा त्यांना अमरकोश पाठ करावाच लागत असे. अधुना अपि तथैव प्रवर्तते. अजूनही तथैव प्रवर्तते means at present the same practice prevails. आर्या म्हणते साश्चर्य, अगदी आश्चर्यचकित होऊन म्हणते ती विथ अमेज, किं कोशः कंठस्थी कर्तुं शक्यः, म्हणजे इज इट पॉसिबल टू लर्न कोश बाय हार्ट, पाठ करणं बाय हार्ट करणं शक्य आहे का? अमर कोश इतका मोठा आहे तर. तेन कः लाभः भवति, मग याच्याने लाभ काय होतो? अध्यापिका काय म्हणतायत, अथ किं, होय तर, ओ शोर, पद्यमयः एषा ग्रंथ गेयः. दिस बुक इज मेट्रिकल कंपोजिशन कुड बी चॅन्टेड. म्हणजे हा असा आहे जो आपण गाऊ सुद्धा शकतो. पद्यमय ग्रंथ आहे ओके, त्यामुळे आपण हा गात सुद्धा पाठ करू शकतो. अतः श्लोकानां सुभाषितानां पठनम इव तस्य कंठस्थीकरणम अतीव सुलभम. म्हणूनच हिअर देर आर मेनी सिनॉनिम्स फॉर दी सिंगल वर्ड्स. त्यामुळे असं आहे की आपण हा कंठस्थीकरण हा गेय आहे, त्यामुळे ह्याचं कंठस्थीकरण करणं सोपं आहे, पाठ करण्यासाठी तो सुयोग्य आहे. श्लोकानां सुभाषितानां पठनम इव तस्य कंठस्थीकरणम अतीव सुलभम. Therefore, like reading the verses and subhashitas, its memorization is very easy. तत्र एकस्य शब्दस्य कृते नैके समानार्थक शब्दाः वर्तन्ते. Here there are many synonyms for a single word. क्वचित् एकस्य शब्दस्य नैके भिन्नाः अपि वर्तन्ते. एकाच शब्दासाठी बरेचसे शब्द सुद्धा आहेत. At some places there are several different meanings of one word. जसं आता आपण एक शब्द घेऊया मा. आता हा मा शब्द आहे, त्याचे अर्थ सुद्धा वेगवेगळे आहेत. मा आईसाठी वापरला जातो, मा म्हणजे लक्ष्मी सुद्धा आहे, आणि माचा अर्थ होतो नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण नकार देण्यासाठी मा करू, हे नको करूस. म्हणजे मा हा एकच शब्द आहे, एकच अक्षर असलेला शब्द, परंतु त्या शब्दाचे सुद्धा वेगवेगळे असे 3 अर्थ येतात. मा म्हणजे आई, मा म्हणजे लक्ष्मी, मा म्हणजे नको करूस. आता शारदा देवी आहे, शारदा देवीला सुद्धा कित्येक शब्द आहेत. शारदा देवी, सरस्वती, वाग्देवी किंवा वाणी, गिरवाण वाणी, असे बरेच शब्द आहेत. म्हणून म्हटलं की तस्य पठनेन अस्माकं शब्द संपत्ती वृद्धिं गच्छति. या अमरकोशाच्या वाचनामुळे आपली शब्द संपत्ती आणखीन वाढते.
अस्माकं स्मरणशक्तिः धारणाशक्तिः च वर्धते, उच्चारणम् अपि शुद्धं भवति. आपली स्मरणशक्ती, आपली धारणाशक्ती सुद्धा वाढते. So hence, by reading it, our vocabulary enhances. Our memory and the capacity to hold the words in the memory also develop. Even the pronunciation becomes flawless. नयन काय म्हणतोय पुढे, वयम अपि अमर कोशम कंठस्थम कुर्याम. आम्ही सुद्धा आता हा कंठस्थ करणार आहोत. नयन म्हणतो, वी टू शाल लर्न दी अमर कोशः बाय हार्ट. तस्मिन कति श्लोकाः सन्ति. बरं, मग त्यात एकूण किती श्लोक आहेत? सो हाऊ मेनी वर्सेस आर देअर इन इट? अध्यापिका म्हणतात, उपसार्ध सहस्त्रम श्लोकाः सन्ति. बाई सांगतात की किती आहेत? उपसार्ध सहस्त्रम, म्हणजे 1500 श्लोक त्या अमरकोशामध्ये आहेत. तत्र त्रीणी कांडानी सन्ति, म्हणजे त्याच्यामध्ये 3 भाग जे आहेत त्याला म्हटलेलं आहे कांड. अत्र त्रिकांडकोशः इति तस्य अपरम नाम, म्हणून त्याला त्रिकांडकोश असं सुद्धा नाव दिलेलं आहे. सो देर आर 3 सेक्शन्स, म्हणजे 1500 वर्सेस आर देर अँड देर आर 3 सेक्शन्स. Hence, its other name is a kosha of the 3 section. त्रिकांड कोशा म्हणजे कोश of 3 sections. तथा नामलिंगानुशासनम इति नाम्ना अपि विख्यातः एषः कोशः. Hence, its other name is the kosha of 3 sections, and similarly, this kosha is also famous by the name नामलिंगानुशासनम. आणि म्हणून नामलिंगानुशासनम असं सुद्धा त्याचं नाव प्रसिद्ध आहे. सुमेधा म्हणते की नामलिंगानुशासनम इति शब्दस्य अर्थ कः? बरं, मग सुमेधा इज आस्किंग नाउ, व्हॉट इज द मीनिंग ऑफ द वर्ड नामलिंगानुशासनम? नामलिंगानुशासन शब्दाचा अर्थ तरी काय? तेव्हा अध्यापिका पुढे म्हणतायत की तदपि शब्द अस्य ग्रंथस्य अपरम वैशिष्ट्यम, ते सुद्धा या ग्रंथाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. That too is one more speciality of this book. अत्र केवलं न केवलं समानार्थक शब्दाः अपितु तेषां लिंग निर्देशः कृतः. म्हणजे काय की इथे फक्त शब्दांचे समानार्थक शब्दच दिलेले नाहीयेत, तर हिअर there aren't just synonyms but their genders are also mentioned. म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्या शब्दाला समानार्थक शब्द सुद्धा दिलेले आहेत आणि त्याचबरोबर त्या शब्दाचं लिंग कुठलं आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, नमूद करण्यात आलेलं आहे. तेन भाषायाः आकलनं प्रयोगः च सुकरः भवति. आणि यामुळेच त्या भाषेचं आकलन करणं, त्या भाषेचा वापर करणं अतिशय सोपं होतं. सो देअर बाय comprehension and its uses become very easy. पुढे स्वप्नील विचारतोय, आचार्ये तेन वयं संस्कृत काव्यानि नाटकानि च विनासायां पठितुं शक्नुमः खलु? Now Swapnil is asking, teacher, with its help indeed shall be able to read effortlessly the poem and plays in the Sanskrit. होय, म्हणजे खरोखरच आता या अमरकोशाचा अभ्यास केल्यामुळे वेगवेगळ्या संस्कृत मधल्या वेगवेगळ्या शब्दांचं आपल्याकडे भांडार तयार होईल आणि त्यामुळे भाषेवरचं प्रभुत्व आपलं निर्माण होईल. आणि म्हणूनच संस्कृत मधली वेगवेगळी काव्य, नाटकं आपल्याला कुठल्याही अडचणीशिवाय वाचणं शक्य होईल. अध्यापिका म्हणतात, निश्चयेन, निश्चितपणे, डेफिनेटली. तर्हि इतः परम सर्वैः अमरकोशस्य पठनम अवश्यम कर्तव्यम. आणि म्हणूनच सो देन the henceforth the study of Amarkosha must be undertaken necessarily by
आणि म्हणूनच सगळ्यांनी नक्कीच अमरकोशाचं पठण करायला हवं, केलंच पाहिजे. आपली भाषा समृद्ध करण्यासाठी किंवा आपलं भाषेवरचं प्रभुत्व निर्माण होण्यासाठी, आपल्याकडे विविध शब्दांचा साठा होण्यासाठी, आपली भाषा स्वच्छ होण्यासाठी आणि आपले उच्चार शुद्ध होण्यासाठी या अमरकोशाचा नक्कीच आपण सगळ्यांनी अभ्यास करायला हवा आणि तसंच त्याचं पठण सुद्धा करायला हवं. तर पुढे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, जे इथे संधी म्हणून वापरण्यात आलेले आहेत. आपण त्याचे संधी विग्रह काय येतात ते बघूया. बघा इथे एक शब्द दिसतोय आपल्याला, अध्ययनारंभे. अध्ययन अधिक आरंभे. हं? अध्ययन अधिक आरंभे. आणखीन शब्द तथैव. या शब्दाचा संधी विग्रह काय होईल? तथा अधिक एव. तथैव, तथा अधिक एव. अजून काही शब्द आहेत का? नैके. न अधिक एके. नैके. न अधिक एके. नैके. उच्चारणमपि. उच्चारणम अधिक अपि. उच्चारणम अधिक अपि. वयमपि. काय होईल संधी? वयम अधिक अपि. वयम अधिक अपि. इथे सुद्धा संधी आपण, पण ते नाव आहे त्यामुळे संधी तशी आपण संधी विग्रह नाही करू शकणार. पण जनरली जर असं बघितलं तर संधी सोडवून जर बघितलं तर तो शब्द कसा आहे? नाम लिंग अधिक अनुशासनम. नाम लिंग अधिक अनुशासनम. कर्तव्यमेव. मग संधी काय होईल? कर्तव्यम अधिक एव. कर्तव्यम अधिक एव. तर यातले आपण सगळे संधी असलेले शब्द पाहिलेले आहेत. याचे प्रश्नोत्तर आपण पुढच्या तासिकेला बघूयात. थँक्यू.